नमस्कार मित्रांनो, मी अमोल तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत मेथी पराठा. आपण त्याची प्रत्यक्षात रेसिपी पाहूया. चला तर मित्रांनो. आपण मेथी चिरून घेतली अशी, हे बघा. आता आपण हा ठेचा घेतला बघा, असा ठेचा टाईप बनवला आहे. मिरची, लसूण, जिरा आणि मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता हे याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तेव्हा. धने पावडर टाकतोय. धने पावडर टाकले. धने पावडर नंतर आपण टाकणार आहोत हळद. 1 चमचा हळद, 2 चमचे हळद टाकले. 2 चमचे हळद टाकल्यानंतर आपण घेणार आहोत लाल तिखट. लाल तिखट थोडं प्रमाणात घेणार आहे, जास्त तिखट नाही करणार आहे आपण. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आहे, बघा गव्हाचं पीठ टाकणार आहे. 2 बाउल झाले. 2-2.5 बाउल टाकलं आपण. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत. पाणी जास्त प्रमाणात बी मिक्स करायचं नाही, नाहीतर ते खूप पातळ होऊन जातं. हे बघा, पांढरे तीळ मिक्स केले आपण त्यामध्ये. थोडे 1 चमचा पांढरे तीळ टाकले आपण त्यामध्ये. आता परत पाणी मिक्स केलं. त्यानंतर थोडंसं व्यवस्थित प्रकारे त्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं एकजीव झालं पाहिजे. आता ह्या पिठाच्या गोळ्यामध्ये आपण थोडं तेल मिक्स करणार आहे. अगदी थोडंसं तेल मिक्स करायचं. परत त्याला मळून घ्यायचं व्यवस्थित प्रकारे. व्यवस्थितरित्या परत चांगलं मळायचं आहे त्याला. आता आपला हा गोळा तयार झाला पिठाचा. आता त्याला आपण एका बाउलमध्ये काढून ठेवणार आहे. 10 मिनटं ठेवणार आहे आपण. त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला सांगतो. मित्र हो, आपण 10 मिनटं ठेवलं होतं पिठाचा गोळा. आता आपण याचे आता गोळे तयार करून पराठा रेडी करणार आहोत. चला प्रोसेस करू आपण. आता ह्याचे गोळे तयार करणार आहे आपण. तर जास्त पण मोठा गोळा नाही घ्यायचा, छोट्या साईजचा गोळा घ्यायचा. आता याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं त्याला. पीठ लावल्यामुळं तो चिटकत नाही. मला तूप लावून घ्यायचं. हे पहा, आपला मेथीचा पराठा रेडी झालाय पहा. आता हा मेथीचा पराठा आपण ट्रायल करणार आहोत कसं झालाय. आता पराठा टेस्ट करून पाहणार आहे आपण लगेच. छान झालाय. कसा झाला पराठा? छान झालाय. हां. आता एक मी बघतो टेस्ट करून कसं लागतंय. मस्त झाला पराठा, छान झाला.
मित्रांनो, व्हिडिओ इथंच एंड करतोय मी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय.